Hello student, welcome to my YouTube channel. I am a Gaurav Sonone, lecturer at NSCOP College of Pharmacy, Vaizapur. Today we are discussing a new chapter named as antifungal agent. In this chapter we are discuss on some points. First is a definition or introduction and second is a classification. In 11th class we are study 5 kingdom system. All life on earth is divided into a 5 kingdom. One is a plants, second is animal, third is a fungi, fourth is a protozoa and fifth is a bacteria. So fungi are the eukaryotic microorganism there are the 1.5 million species are found on the earth. The major group of organism make up the fungi. There are the two type of the fungi. One is the multicellular fungi and second is the unicellular fungi. Multicellular fungi are called as molds and unicellular fungi are called as yeast. So study of a fungi are known as yeast and study of a fungal disease are known as mycosis. First of all, we are see a definition. Antifungal drug inhibit the growth of a fungi are used to treat fungal infection. Antifungal are the agent which are used to prevent the spreading of a fungal infection. Antifungal medication are also known as antimycotic medication. It is a pharmaceutical fungicide or fungistatic used to prevent the mycosis such as athletic foot. जो कोणी ॲथलेटिक्स असतो, जो काही स्पोर्ट्समॅन असतो किंवा ॲथलेटिक्स असतात, कालांतराने त्यांनी जास्त वेळ जर का शूज घातले तर त्या ठिकाणी व्हाईट कलरचे पॅचेस पडतात. तेच एक प्रकारचे फंगल इन्फेक्शन असतात. सेकंड इज अ रिंगवर्म जे असतात, जे की आपण नाही का कंटॅमिनेटेड फ्रूट्स किंवा बाहेरचं काही खाल्लं असेल तर ते आपल्या स्टमकमध्ये जाऊन फंगल इन्फेक्शन तयार करतात आणि व्हाईट पॅचेस आपल्या स्किनवर पडतात, फेसच्या स्किनवर, तर त्याचा रिंगवर्म. कॅन्डिडियासिस म्हणजे बुरशी जी आपल्या ब्रेडवर पाववरती याच्यावरती आपल्याला दिसते ती कॅन्डिडियासिस. ट्रश म्हणतो आपण त्याला. इट इज अ सिरियस सिस्टमॅटिक इन्फेक्शन सच ॲज क्रिप्टोकोकल मेनिंजायटिस अँड अदर्स. म्हणजे अशा खूप साऱ्या बुरशी आणि त्यापासून तयार झालेले जे काही फंगस असतील, हे फंगस हे खरंच इन्फेक्शियस आहे आपल्या हेल्थसाठी, होस्टच्या हेल्थसाठी. ठीक आहे. फंगल म्हणजे काय की थोडक्यात आपल्याला नाही का वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी बघायच्या आहे. या बुरशी वेगवेगळ्या म्हणजे जवळपास 1.5 मिलियन्स वेगवेगळ्या पेशी आपल्याला पृथ्वीवरती भेटतात. तर अशा खूप काही आहे, पण आपल्याला ज्या सर्वात महत्त्वाच्या आहेत त्याच आपल्याला बघायच्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज अ थिंग. Dermatophytus is the contagious superficial skin infection that are limited to epidermal region. They are caused by the dermatophytes, namely epidermophytes, microsporum, trichosporum, वेगवेगळे. The dermatophytes is a skin related disorder, fungal infection of the skin and nail caused by several different fungi. Classified by various location on a body. There are the dermatophytes म्हणजे एक फंगल इन्फेक्शन आहे जे कशामुळे होतात, डर्मॅटोफाइट्समुळे होतात. त्याच्या बुरशींचे नाव काय, एपिडर्मेटोफाइट, मायक्रोस्पोरम, ट्रायकोफायटन, टिनिया अँड रिंगवर्म्स. या सर्व त्याच्या प्रकारे या सर्वांमुळे काय होतो, डर्मॅटोफाइट्स होतात. जसं की ॲथलेटिक फूट्स सांगितलं तुम्हाला मी. जो काही ॲथलेटिक्स असतो त्याचे जे काही फूट असतात, कालांतराने खूप वेळ बूट वापरल्यामुळं घामामुळं तिथं नाही का फंगल इन्फेक्शन तयार होतं. 2 बोटांच्या आतमध्ये इन्फेक्शन तयार होतं, नाहीतर पॅचेस पडतात. हे फंगल इन्फेक्शन डर्मॅटोफायटोसिस हा एक डिसीज आहे. हा डिसीज तयार होतो. तर हा डिसीज कुठं कुठं तुम्ही बघशाल तर स्किन रिलेटेड असतो. हेअर केसामध्ये सुद्धा आपल्या होऊ शकतो. नेल नखांच्या अवतीभोवती सुद्धा हा डिसीज आपल्याला होऊ शकतो. हा फंगल इन्फेक्शन तिथं तयार होऊ शकतं, म्हणून याला डर्मॅटोफायटोसिस म्हटलेलं आहे. सेकंड इज अ कॅन्डिडियासिस.
सेकंड काय कॅन्डिडियासिस. कॅन्डिडियासिस सुद्धा एक बुरशीचा प्रकार आहे. या बुरशीमुळे स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनला तिथं इन्फेक्शन तयार होतं. तर हे कॅन्डिडियासिस कोणत्या फंगसमुळे होतं तर कॅन्डिडिया अल्बिकन्स हे एक नावाचं स्पेसिस आहे. या स्पेसिसमुळे कॅन्डिडियासिस हा आपल्याला पूर्ण स्किनवरती बघायला मिळतो. तर म्युकस मेम्ब्रेनला सर्वात जास्त आपण बघू शकतो. त्यामध्ये परत टाईप्स आहे, ॲस्पेरजिलस असेल, ब्लॅस्टोमायसिस असेल, हे सर्व अफेक्टेड काय करतात तर स्किन, कोणतेही म्युकस मेम्ब्रेनची जी स्किन असेल तर ती स्किन आपली अफेक्ट करतात, तिथं इन्फेक्शन करतात. रेड कलरचे रॅशेस, पॅचेस आपल्याला तिथं बघायला मिळतात. वेगवेगळे फंगल इन्फेक्शन आहे. या फंगल इन्फेक्शनला आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर व्हेरियस टाईप ऑफ द ड्रग आहे ते आपल्याला क्लासिफिकेशनमध्ये बघायचे आहे. तर थोडक्यात कॅन्डिडियासिस बुरशीमुळे होणारा एक संसर्ग रोग आहे. दिस इज कॉज बाय द कॅन्डिडिया अल्बिकन्स प्रोड्यूस ऑन अ नेल, स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. आणि त्याचे प्रकार ॲस्पेरजिलस आणि ब्लॅस्टोमायसिस हे थोडक्यात सांगायचं झालं तर. नेक्स्ट थिंग इज अ क्लासिफिकेशन. Classification is divided into two parts. First is a synthetic. Synthetic means जो केमिकल कंपाऊंड प्रिपेअर्ड बाय व्हेरियस केमिकल्स किंवा आर्टिफिशियली जे प्रिपेअर केले जातात त्यांना सिंथेटिक म्हणतो. आणि जे नॅचरल प्रोडक्ट्स आहे, सेकंड इज अ नॅचरल प्रोडक्ट्स. तर नॅचरल प्रोडक्ट प्रिपेअर्ड बाय प्लांट्स अँड मराईन सोर्सेस. तर फर्स्ट इज अ सिंथेटिक कंपाऊंड्स. फर्स्ट एक्झाम्पल कार्बोक्सिलिक ऍसिड अँड देअर मेटॅलिक साल्ट. तर एक्झाम्पल काय आहे अंडेसॅलिनिक ऍसिड, झिंक अंडेसिनोनेट. सेकंड इज अ डाईज. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं, अँटीबॅक्टेरियल्समध्ये बघितलं होतं की जंटाईन व्हायलेट, माल्चाईट ग्रीन हे वेगवेगळ्या डाईज आहे. हे अँटीबॅक्टेरियल आहे, तर हे अँटीबॅक्टेरियल सुद्धा आहे आणि अँटीफंगायल सुद्धा आहे. फिनॉलिक कंपाऊंड एक्झाम्पल सॅलिसिलिक ऍसिड, डायमायडिन्स, स्टाल्बिमाइन. नेक्स्ट आझोल असेल, थायोकार्बॅनिलिक ऍसिड असेल, त्याचे डेरिव्हेटिव्ह असतील. हे आपल्याला सगळे सिंथेटिक कंपाऊंड्स बघायचे जे की आपण वेगवेगळ्या केमिकल्सचे कॉम्बिनेशन करून एक अँटी फंगल एजंट तयार करतो. हे सिंथेटिकमध्ये आपण बघितलं. सेकंड इज अ नॅचरल प्रोडक्ट्स. तर नॅचरल प्रोडक्ट्स काय तर अँटीबायोटिक्स, अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स, ग्रिजिओफिल्विन, पॉलिन अँटीफंगल अँटीबायोटिक्स. एक्झाम्पल टेट्रिन, नॅस्टॅटिन, वेगवेगळे अँपोटेरिसिन ए. हे सर्व नॅचरली प्रिपेअर केले जातात. वेगवेगळ्या प्लांट सोर्स आणि मराईन सोर्समधून आपण जे केमिकल एक्स्ट्रॅक्ट करतो ते नॅचरल प्रोडक्टमध्ये आपण वापरत असतो. क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण क्लासिफिकेशन पार्ट करायचं आहे, बाय हार्ट करायचं आहे पार्ट. तुम्हाला क्लासिफिकेशनमध्ये नो एक्सक्यूज. एक्झाममध्ये तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला क्लासिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. तर क्लासिफिकेशन तुम्हाला पूर्णच्या पूर्ण लर्न करायचं आहे. सेकंड क्लासिफिकेशनमध्ये जर का आपण फर्स्ट ड्रग बघितलं, त्याचं नाव आपण बघितलं होतं सिंथेटिक केमिकल्समध्ये, तर त्याच्यातलं पहिलं ड्रग आहे अंडेसिलेनिक ऍसिड अँड अँडेसिनोइक ऍसिड. तर हे जे काही ऍसिड आहे हे सिंथेटिकली प्रिपेअर्ड केलेले. फर्स्ट त्याची आपण प्रॉपर्टी बघूया. इट इज अ ऑकर ॲज अ कलरलेस पेल येलो ब्राउनिश क्लिअर लिक्विड. It has a characteristic odor and practically insoluble in water. तर practically insoluble म्हणजे काय? The material which do not dissolve in a water, म्हणजे जे की प्रॅक्टिकली डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. कारण की प्रॅक्टिकली का डिझॉल्व्ह होऊ शकत नाही? कारण की त्याला वेगवेगळ्या कंडिशन्स आहे. जर तुम्ही सोल्युबिलिटी नावाचा चॅप्टर बघितला सुटिक्समध्ये, त्यामुळे तुम्हाला कळून जाईल की जर स्मॉल अमाऊंटमध्ये जर का सोल्यूट असेल आणि खूप मोठ्या अमाऊंटमध्ये सॉल्वंट असेल तर सोल्यूट त्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होऊनही तर त्याला ते सोल्युबल होणार नाही. ओके, ते सोल्युबल होणार नाही म्हणून आपण ते प्रॅक्टिकली इनसोल्युबल किंवा प्रॅक्टिकली सोल्युबल असं म्हणतो. तर इथं मिस्टेकली प्रॅक्टिकली सोल्युबल इन वॉटर झालेलं आहे, तर प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर आहे. केमिकल प्रॉपर्टीज It decolorizes aqueous solution of a potassium permanganate indicate presence of double bond in the compound. ज्यावेळेस आपण या सोल्युशनमध्ये पोटॅशियम परमॅग्नेट टाकलं, पोटॅशियम परमॅग्नेट टाकल्यावरती ते डबल बॉन्ड
दाखवतो ते जे काही कंपाऊंड आहे, कोणतं कंपाऊंड, अँडेसिलेनिक ॲसिड आहे. ते अँडेसिलेनिक ॲसिडमध्ये जर तुम्ही बघितलं CH2 डबल बॉन्ड CH, ते डबल बॉन्ड दाखवतात, त्यावेळेस समजून घ्यायचं की हा अँडेसिलेनिक ॲसिड आहे. म्हणजे ह्या कंपाऊंडला फाउंड करण्यासाठी जर का आपण त्याची केमिकल टेस्ट करायची धरली तर ते केमिकल घ्यायचं, त्या केमिकलमध्ये पोटॅशियम परमॅग्नेट टाकायचं. पोटॅशियम परमॅग्नेट टाकल्यावरती आपल्याला डबल बॉन्डमध्ये दिसतात आणि ते डबल बॉन्ड दिसल्यावरती समजून घ्यायचं की हे ड्रग कोणतं आहे, अँडेसिनॉइक ॲसिडच आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इट अफेक्टेड बाय लाईट अँड हेन्स इट स्टोर इन टाइटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर ॲट अ टेम्परेचर बिटवीन 80 डिग्री सेल्सिअस टू 50 डिग्री सेल्सिअस 15 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला माहिती आहे का टेम्परेचर का मॅटर करतं मेडिसिनसाठी? व्हाय टेम्परेचर मॅटर्स टू स्टोर मेडिसिन बिलो अ स्पेसिफिक टेम्परेचर? द आन्सर इज chemical and their component of some drug can be changed when exposed to different temperature. तर आपण त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा त्याला बाहेर काढलं, त्याचं टेम्परेचर चेंज झालं तर ते एक्सपोज होतं, त्याच्यामधले नाही का केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात. त्याच्यामध्ये जर का तुम्ही तो ॲम्बियंट कलरमध्ये जर का त्याची ती कंटेनर असेल त्याला तुम्ही ओपन केलं सनमध्ये तर त्याची जी स्टॅबिलिटी असेल ती स्टॅबिलिटी इन्हान्स होते. सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज हा सगळ्यात मोठा पार्ट आहे एखाद्या ड्रगला समजण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी, तो आपण बघितला. नेक्स्ट इज यूज. इट इज यूज ॲज अ टॉपिकल फंगिसायडल. टॉपिकल मीन्स काय, वाईडली यूज फंगिसायडल. ते इंटरनली इट इज यूज टू ट्रीट सोरायसिस. सोरायसिस तुम्हाला मी एकदा सांगितलं होतं, एक फंगल इन्फेक्शनमुळे स्किनवरती मोठे मोठे रेड कलरचे पॅचेस पडतात. सोरायसिस. नंतर न्यूरोडर्मॅटिटिस. न्यूरोडर्मॅटिटिस इज अ स्किन कंडिशन स्टेटस. ती एक स्किन कंडिशनची स्टेटस आहे. त्या स्किन कंडिशनला पूर्ण स्किन रेडिश होते, आपली शरीराची पूर्ण स्किन रेडिश होते आणि पूर्ण ठिकाणी इचिंग म्हणजे पूर्ण ठिकाणी खाज येण्यासाठी खाज येते. तर महत्त्वपूर्णचे ठिकाण म्हणजे नेक, रिस्ट अँड फोर आर्म्स या 3 ठिकाणी आपल्याला ते त्याचे सिम्पटम्स आणि साईन दिसतात. ठीक आहे. नेक्स्ट इज अ फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. हे जे काही अँडेसिओनिक ॲसिड आहे याचं जे काही केमिकल नेम हे बाजारामध्ये कोणत्या नावाने विकले जातं तर कंपाऊंड ऑफ अँडेसिओनिक ॲसिड. तर त्याचा एक ऑइंटमेंट म्हणून बघतो आपण त्याचं. झिंक अँडेसिनेट डस्टिंग पावडर पण आहे. नेक्स्ट इज अ ब्रँड नेम. जर तुम्ही ब्रँड नेम बघितलं तर कोणत्या ब्रँडमध्ये आपण ते बघतो तर त्याचा ब्रँड आहे मायकोटा, टॅनिफॅक्स. हे आपण एक फर्स्ट ड्रग बघितलं. सेकंड इज अ टोलनॅफ्टेट. टोलनॅफ्टेट हे ड्रग एक फंगिसायडल ड्रग आहे. हे खूप कमी अमाऊंटमध्ये म्हणजे कमी ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट वापरून बनवलेलं आहे. चीप आहे, खूप कमी रुपयात ते भेटतं. टॅनिफॅप्टेटचं जर तुम्ही बघितलं तर त्याचं नाही का जेल आहे 25 mgचं. जर त्याचं जेल तुम्ही जर का विकत घेतलं तर साधारणतः ते जवळपास 40 to 60 रुपयापर्यंत ते जेल भेटतं. आणि ते आपण ज्यावेळेस आपल्याला नाही का स्किनवरती रॅशेस, पॅचेस व्हाईट कलरचे हे डाग जाण्यासाठी जे काही आपण जेल वापरतो ते जेल म्हणजे नाही का टोलनॅफ्टेटचे जेल असतात. फर्स्ट इज अ फिजिकल प्रॉपर्टी. इज अ व्हाईट क्रीमी पावडर, odorless, insoluble in water, soluble in chloroform. Second is storage. It is affected by light and hence it store in tightly closed light resistant container. कारण की ते जेल असेल किंवा ते पावडर असेल हे ज्यावेळेस आपण सनमध्ये याच्यात घेऊन गेलो किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये उघडं ठेवलं त्याची स्टॅबिलिटी इन्हान्स होते, म्हणून स्टोरेज खूप महत्त्वाचं आहे. यूज अँटीफंगल ट्रीटमेंट ऑफ अ रिंगवॉर्म. म्हणजे ते एक अँटीफंगल सुद्धा आहे. ट्रीटमेंट ऑफ रिंगवॉर्म मी तुम्हाला आधी सांगितलं की कंटॅमिनेटेड जर का तुम्ही फ्रूट्स किंवा वेगवेगळे म्हणजे काही खाल्लं म्हणजे तुम्ही बाहेरील कंटॅमिनेटेड जर का खाल्लं गोष्टी तर तुम्हाला तिथं फंगल इन्फेक्शन होऊ शकते स्टमकमध्ये, इंटेस्टाईनमध्ये. नेक्स्ट इज अ फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. टोलनॅफ्टेट सोल्युशन पावडर फॉर्ममध्ये भेटतात, एरोझोल फॉर्ममध्ये भेटतात, क्रीम फॉर्ममध्ये पण भेटतात आणि जेल फॉर्ममध्ये पण टोलनॅफ्टेट आहे. टोलनॅफ्टेटला मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं हे चीपली भेटतात, खूप कमी किमतीत भेटतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते बाजारामध्ये दिसतात. ब्रँड नेम इज अ मायसिल अँड टॅनासायडेल. हे 2 ब्रँड नेम आहे. नेक्स्ट इज अ नायस्टॅटिन. तुम्हाला नायसिन माहिती असेल, नायसिन पावडर आपण सर्वजणांना का ज्यावेळेस आपल्याला पाठीवरती बारीक घामोळे येतात किंवा काही व्हाईट कलरचे पॅचेस पडतात किंवा
वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला नाही का जर का इचिंग होत असेल तर त्या ठिकाणी आपण नायसिन पावडर वापरतो, कॅन्डिड डस्टिंग पावडर वापरतो. हे कोणत्या कंटेंटचे? सगळे नायस्टॅटिनचे. इट इज अन अँटीफंगल सबस्टन्स, फिजिकल प्रॉपर्टी. इट इज अ येल्लो टू लाईट ब्राऊन पावडर हॅव्हिंग अ cereal like odor. It is a hygroscopic, slightly soluble in water and alcohol. Stability in storage, same as it is affected by light, hence it's stored in tightly closed light resistant container. Temperature not exceed 5 degrees Celsius. तुम्ही जर कधी पावडर बघितला तर पावडर नेहमी आपण ओपनली ठेवत असतो सर्व ठिकाणी. त्याला आपण फ्रीजरमध्ये किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत नसतो. जर तुम्ही ती 5 डिग्री सेल्सिअसच्या खाली म्हणजे त्याचा बिलो द 5 डिग्री सेल्सिअस जर का तापमान झालं तर त्या पावडरमध्ये नाही का ते इंटरमॉलिक्युलर चेंजेस होतात आणि ती पावडर एकमेकांना चिटकून जाते आणि तिचा जो काही अँटी फंगल इफेक्ट आहे ती पजेस करू शकणार नाही. म्हणून तिची एकच काळजी घ्यायची की टेम्परेचर नॉट एक्सीड टू 5 डिग्री सेल्सिअस. तिचं जे टेम्परेचर आहे बिलो 5 डिग्री सेल्सिअस ठेवायचं. सॉरी, ते 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर नाही राहायला पाहिजे त्याचं. ओके. नेक्स्ट इज अ युजेस अँटीफंगल प्रोफिलॅक्सिस अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्डिडियासिस. मी सुरुवातीला कॅन्डिडियासिस सांगितलं, बुरशीमुळे होणारे जे काही डिसीज आहे. बुरशी आपण जर चुकून खाल्ली आणि खाल्ल्यानंतर इंटेस्टाईनमध्ये त्याचे इन्फेक्शन तयार होतं आणि इंटेस्टाईनमध्ये इन्फेक्शन झाल्यावरती ते डायरेक्टली त्याचे सिम्पटम्स आपल्या स्किनवर दिसायला लागतात. आपल्या चेहऱ्यावरती, हातावरती व्हाईट कलरचे पॅचेस येतात. हे कॅन्डिडियासिसमध्ये होतं. मग म्युकस मेम्ब्रेनला इन्फेक्शन होतं. नंतर माउथमध्ये सुद्धा ते इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते. नायसिन पावडर म्हणतो मी तुम्हाला. टॅबलेट्स, ओरल सस्पेन्शन, क्रीम, आय ड्रॉप, लोशन, ऑइंटमेंट या सर्व ब्रँडमध्ये ते आपल्याला भेटतं. सर्व डोसेज फॉर्ममध्ये ते अवेलेबल आहे. नेक्स्ट इज अ ब्रँड नेम इज अ नायस्टॅन अँड नायस्टाफॉर्म. ठीक आहे. नेक्स्ट ड्रग इज अ एम्फोटेरिसिन बी बघतोय आपण. फिजिकल प्रॉपर्टी, yellow orange powder, odorless, tasteless, practically insoluble in water but soluble in a propylene glycol. Next is a chemical property. When treated with a phosphoric and acid solution produce a deep blue color. ज्यावेळेस तुम्ही जर का आयडेंटिफिकेशन करायचं आहे की एम्फोटेरिसिन बीच हे पावडर आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं की फॉस्फरिक ॲसिड सोल्युशन घ्यायचं. फॉस्फरिक ॲसिड सोल्युशनचे 2 ड्रॉप त्या पावडर टाकायचे. एक डीप ब्ल्यू कलर फॉर्म होतो. थोडक्यात आयडेंटिफिकेशनसाठी आपण ती केमिकल प्रॉपर्टी बघतो. नेक्स्ट इज स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इट अफेक्टेड बाय लाईट अँड हेन्स इट स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. त्याचं टेम्परेचर जे काय ते बिटवीन 2 डिग्री सेल्सिअस टू 10 डिग्री सेल्सिअसच ठेवायचं आहे आपल्याला. नेक्स्ट इज द यूज. इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीफंगल ॲक्टिव्हिटी. इट इफेक्टिव्ह अगेन्स्ट सिव्हिअर सिस्टमिक मायकोटिक इन्फेक्शन इन अ कॅन्डिडियासिस, ॲस्पेराजिलियासिस. नंतर वेगवेगळ्या सगळ्या स्पेसीज, या स्पेसीज आपल्याला अँटीफंगल्समध्ये आपण बघितलंय. ह्या प्रत्येक स्पेसी वेगवेगळ्या इन्फेक्शन फॉर्म करतात. जसं की कॅन्डिडियासिस व्हाईट पॅचेस फॉर्म करतात. ओके. नंतर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं डर्मॅटोफायटस हे रेड कलरचे पॅचेस आणि ते शक्यतो आपल्याला नेल्समध्ये जास्त दिसतात. नखांच्या बाजूला इन्फेक्शन होणे, मानेवर नेकवरती इन्फेक्शन होणे त्यात दिसतात. प्रत्येक जे काही स्पेसीज आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं ॲस्पेराजिलेस असेल, कॅन्डिडियासिस असेल, डर्मॅटोफायटिस असतील, नंतर स्पोरोट्रायकोसिस असतील, कोकिडिनोडेलामायटोसिस असतील, हे सर्व जे काही आहे या सगळ्या स्पेसीज, या सर्व स्पेसीजची वेगवेगळे इन्फेक्शन आहे. इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ इंटेस्टिनल कॅन्डिडियासिस. इंटेस्टिनलमध्ये जे काही इन्फेक्शन आहे त्यासाठी पण ते ट्रीटमेंटमध्ये ते यूज होतात. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन एम्फोटेरिसिन बी क्रीम आहे, लोशन आहे, लोजेंजेस आहे, इंजेक्शनसुद्धा आहे आणि ऑइंटमेंटसुद्धा आहे. सर्व डोसेज फॉर्ममध्ये, भरपूर डोसेज फॉर्ममध्ये आपल्याला ते भेटतात. नेक्स्ट इज अ ब्रँड नेम त्याचं काय, फंगिझोन्स. नेक्स्ट ड्रग इज अ हॅमेसिन. हॅमेसिनला सेकंडरी नाव आहे प्रेमामायसिन. Physical property, it is yellow amorphous powder, practically insoluble in water but soluble in a pyridine. The chemical property, when it treated with concentrated sulfuric acid, give a stable blue color. तर जर का बघितलं की ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड टाकतात या पावडरला आयडेंटिफाय करण्यासाठी तर ते एक स्टेबल ब्ल्यू कलर येतो.
डीप ब्ल्यू कलर आणि स्टेबल ब्ल्यू कलर म्हणजे काय फरक आहे? डीप ब्ल्यू म्हणजे तो लाईक अ व्हायलेट कलर सारखा असतो, आणि स्टेबल म्हणजे नाही का, ज्यावेळेस आपण ती पावडरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड टाकतो, एक स्टेबल ब्ल्यू कलर येतो. स्टेबल म्हणजे एक स्टँडर्ड ब्ल्यू कलर आहे. ओके, नेक्स्ट इज अ स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इट्स affected by light and hence it's stored in tightly closed light resistant container, same as previous. प्रत्येकाचं जर का तुम्ही बघितलं, पॅकेजिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन फार्मास्युटिकल फील्ड. जर का तुम्ही फार्मास्युटिकल फील्डमध्ये असाल तर पॅकेजिंगवरती सर्व काही आपल्याला बघायला भेटतं. जर का तुम्ही बघा एरोझॉलची किती टाईटली क्लोज पॅकिंग असते, बरोबर, तसंच सगळ्या वेगवेगळ्या पॅकिंग वेगवेगळ्या प्रोडक्टला दिसतात आपल्याला. ओके, तुम्ही जर का प्रत्येक डोसेज फॉर्म बघितला तर प्रत्येक डोसेज फॉर्मची वेगवेगळी पॅकेजिंग असते. लोशनची वेगळी पॅकेजिंग असेल, क्रीमची ट्यूबमध्ये असेल, ओके, लोजेंजेसची एखाद्या छोट्या बॉक्ससारख्या एखाद्या कंटेनरमध्ये असेल. ओके, जे लाईट रेजिस्टंट कंटेनर आहे, जे म्हणजे जे की आंबर कलरचे कंटेनर आहे, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे सनपासून जे इनहान्स होतात ड्रग, त्यांची स्टॅबिलिटी इनहान्स होते, ते आपण त्या आंबर कलरच्या कंटेनरमध्ये बघत असतो. हे सर्व प्रकारचे आपण फार्मसीमध्ये असताना आपल्याला माहीत पाहिजे. स्टॅबिलिटी अँड स्टोरेज ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नेक्स्ट इज अ यूज. इट इज यूज ॲज अँटी फंगल एजंट लाईक अनदर्स. नेक्स्ट इज अ फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. तर ऑइंटमेंट फॉर्ममध्ये भेटतं, वॅगिनल टॅबलेटसुद्धा भेटतात त्याच्या. नेक्स्ट इज अ ब्रँड नेम इम्प्रिना. इम्प्रिना इज अ ब्रँड नेम फॉर द हिमायसिन. So there are the various terms we are seen in antifungal agent. तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन इथं विचारू शकतात अँटीफंगलमध्ये. क्लासिफाय अँटीफंगल एजंट, गिव्ह सुटेबल एक्झाम्पल ऑफ इच क्लास. नंतर तुम्हाला असं पण विचारू शकतात डिस्टिंग्विश बिटवीन बॅक्टेरिया, अँटीबॅक्टेरियल एजंट अँड अँटीफंगल एजंट. तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. नंतर मी तुम्हाला हे विचारलं सुरुवातीला की फिजिकल प्रॉपर्टीज. तर फिजिकल प्रॉपर्टीवर सुद्धा 2 मार्काला क्वेश्चन येतो की इन अँडेसिओनिक ॲसिड इज ट्रीटेड विथ पोटॅशियम परमॅग्नेट, व्हॉट विल बी हॅपन, व्हॉट कलर विल बी फॉर्म. तर त्यास तुम्ही सांगितलं पाहिजे की एक डीप ब्ल्यू कलर तिथं फॉर्म होतो. ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टी या सर्व आपल्याला स्टडी करायच्या आहे. Okay, thank you. Thanks to watching my video. If any query arises, then ask me on a WhatsApp. Thank you so much, students.